गळ्यातल्या माळीसारखी श्रीमंती नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारात पांडुरंगाचं नामचिंतन असणं याच्यासारखं वैभव नाही, आणि भगवंतावर असणारा विश्वास याच्यासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही. एवढंच सांभाळा बघ, काहीच कमी पडत नाही दादा, काहीच. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्या कुळात मुकुंद आहे त्या कुळात लक्ष्मी थांबतेच. पण निस्ता मुकुंद असून चालत नाही, मुकुंद नम्रतेनं सांभाळता आला. निस्त्या माळीचा फायदा नाही, जर अहंकार असेल तर काहीच भेटत नाही. कळतंय का? गळ्यातल्या माळी सोबत नम्रता सुद्धा पाहिजे, कपाळाच्या गंधासोबत स्वाभिमान सुद्धा पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनासोबत माणसाची कदर सुद्धा करता आली. निस्त्याच माळेला काय करायचं मला सांगा? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला, हेही चालत नाही दादा परमार्थात. नाही बर का, लय अवघड झालंय आपलं. आपण चुकीचा परमार्थ करतोय. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. खरं स्वीकारत नाही, कल्पनेची बाधेत आहे आपण. कसं सुख लागणार आहे? देवाचा दोष नाहीये, कर्माचा दोष आहे. वागणंच चांगलं नाही तर काय सुख भेटणार आहे सांगा ना तुम्ही? विनंती आहे. अहो तुम्ही सप्त्याच्या पंक्तीत म्हणता वरची तरी तरी द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी तरीच हाणायची तुला? हे ना तो वाटोळ आहे. अर्ध आयुष्य ह्याच्यात गेलं. सजने रसा रसा वाट, रशानं तर काटा काढलाय जिंदगीचा. पुरुषांचं मरू द्या, मला बायकांचं नवल वाटतं. मस्त घेऊन आलाय त्याला वर महाराज बर का. असा मित्र पाहिजे बरं का आयुष्यात, असा भाऊ पाहिजे ज्यांना हाताला धरून कीर्तनात आणलं पाहिजे. त्याच्यासारखं वैभव नाही. तुमचे हाताला धरून कचकच कांद्याला नेते ती महाराज बर का. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळ आहे. ते बिचाऱ्यानं व्यवस्थित व्यासपीठावर आणलं ना, खाली आहेस का? थांब मी येतो न्यायला. काळजी करू नको, पांडुरंग असाच आहे हो. खाली आहेस का? काळजी करू नको. वर यायचंय का तुला? मी येतो, हाताला धरतो. तू डगमगतोय का? मी हाताला धरून वर आणतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी कुणालाच भेट नाही महाराज, मी धरतोच तुला. अगदी असं आहे बघा पांडुरंग. फक्त आहे ना पांडुरंगाने हात धरला याची जाणीव पाहिजे. महाराज हे न केलंय हे माहित असलं पाहिजे. मी केलंय हा अहंकार नको, अहंकाराचा वारा न लागो. राजस म्हणजे लाडावलेला, राजस म्हणजे राजाचं पोरग लाडावलेलं. वैष्णव म्हणजे लाडावलेला असतो दादा. काळाचे ही काळ लढीवाल विठ्ठलाचे. आई बाप एवढा श्रीमंत म्हणलं आम्हाला लाडायला काय लागतं? पण कसं आहे ना, ते लाडावलेलं स्वरूप अहंकारात नाही गेलं पाहिजे. अहंकार नाडीला तुका मने वाया गेला, तुका मने वाया गेला, तुका मने वाया गेला. हे अहंकार मने वाया गेला, तुका मने गेला. बरं साधच आहे ना दादा, जिथं कुठे अहंकार आहे बरं कशाचा करावा? अहो काही नाही हो, आपलं काहीच नाही. पण आपली अवस्था अशी आहे की सगळं माझं आहे या भ्रमामध्ये आम्ही सुख नाकारतोय. नको देवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा. बरं विष्णुदास तर मरू दे देवा. भाविक, भाविक म्हणजे माळकरी नाही पण वारी करतोय, भाविक आहे. माळकरी नाहीये पण पांडुरंगाला मानतोय, भाविक आहे. अशाला सुद्धा अहंकार हो देवा नको. खरंच माझी विनंती आहे, घरात परमार्थ असू द्या, पाया पडते माऊली तुमच्या. जे आम्ही आज शिकतोय ना दादा, हे माऊलींनी फार पूर्वी सांगितलं आम्हाला. हे जे आता आम्ही बेसिक शिक्षण घेतो ना, आर्ट कॉमर्स सायन्स CBSE SSC BHMS MBBS PhD ॲग्रिकल्चर MPC UPC, विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा सारखे शास्त्रज्ञ आजपर्यंत झाले नाही बरं. ते म्हणसाल काय संबंध परमार्थाचा आणि विज्ञानाचा? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने लावला असं आमचं मत आहे. वेस्टर्न कल्चर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे.
16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हालाही आजपर्यंत नाही कळलं. करा ना विचार. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, म्हणून नाही त्या भ्रमात अडकू नका. किती पुस्तकं वाचली तरी ज्ञानेश्वरीची सर येणार नाही. तुम्हाला नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. माऊलींची फक्त विश्वास बहीण म्हणून सांगते, विश्वास ठेवा. नाही त्या गोष्टीच्या खाली घ्या त्याला, नाही त्या गोष्टीच्या पाया पडू नका. नको. काय राहिलं हो दादा कलियुगात? ज्या डोळ्याला पांडुरंग आवडायला पाहिजे त्या डोळ्याला भलत्या गोष्टी आवडायला लागल्या. काय राहिलं सांगा ना. बाप म्हणून भाऊ म्हणून सांगा, नजरेत नजर घालून सांगा. माझ्या बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी लाज नाही राहिली आपल्याला. राहिली? अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट स्वाभिमानाने मिरवताय तुम्ही. मांसाहार करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे. स्टेटस आहेत त्याचे. पार्टीला गेलतो आज, मटन थाळी आणली, चिकन थाळी आणली, बिर्याणी आणली, दारूचा खंबा स्टेटसला. अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तू स्टेटसला ठेवतोय. बरं दणका ठेवलाय, नात करते का, यावंच लागतोय, आज सोमवार उद्या मंगळवार. आमचा भाग तर बेकार झाला निसता महाराज. बरं का काय राहिलं? लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण हिंदू धर्मात जन्माला येऊन आपलं असलं वागणं आहे. आपण स्टेटस ठेवतोय ना त्याचे. ठेवा ना स्टेटस. आज इथं कीर्तन आहे, उद्या तिथं भजन आहे, आज इथं हे, उद्या रामायण आहे, पुन्हा हे करा ना बाबांनो. बायावर पैसे उधळणं तुम्हाला भारी वाटायला लागले? अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही आज. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं ना, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण फक्त नजर आहे. डोक्यात ठेवा रे. अहो शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाँ बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है पण बायकोला सांगतोय, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. क्या लगता है आपको झापना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहां तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूं, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. अरे माय बापा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. स्वाभिमान बाळगा ना. माज कशाचा करताय? आणि ह्या गोष्टी माझाच्याच आहेत. हे जे चुकीचं वागणं हे माझामुळेच, अहंकारामुळेच. नाही तर काय कमी केलं देवाने सांगा. अरे घाला ना माळ, घाला कपाळाला गंध लावा, मिरवा स्वाभिमानाने, सांगा वैष्णव आहे म्हणून. याची काय लाज बाळगायची? नको ना पण दादा. नाही त्या गोष्टीत आम्ही फार स्वाभिमानी आहोत. नको विठ्ठला, नाही त्या भानगडीत नको. माझ्यासाठी अहंकाराचा वारा न लागो. माझ्यासाठी आम्ही दैवाचे दास पंढरीराया. मी चाकर आहे यातच फार मोठं आहे. तू मालक आहेस हाच माझा मोठेपणा आहे. होईन भिकारी पंढरीचा वार करे. अरे भिकारी व्हायला तयार आहे पण तुझ्या दारातला, बाकी कोणाच्या नाही.
लाज बाळगणार नाही तुझ्या दारात, बाकी कुठं नतमस्तक होणार नाही. आणि जर मी असं वागलो तर मला माहीत आहे माझ्या कुळाला आयुष्य कमी पडणार नाही. नामदेवराय म्हणतात, तुम्ही कल्पना सोडा, अहंकार सोडा, परमात्म्याला बाप माना. त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, अकल्पायुष्य भावित या कुळा माझी याद घडा आईच्या दारा, माझी याद घडा आईच्या दारा, माझी याद घडा आईच्या दारा. अकल्पायुष्य भावित या कुळा, माझी याद घडा आईच्या दारा, माझी याद घडा आईच्या दारा, माझी याद घडा आईच्या दारा. असेल कल्पनेची वादान हुकमणे काळी. कल्पना असत्य, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. हे जे माऊली म्हणतात ना, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन. हे नको, मीच मोठा, हे नको, नको विठ्ठला, कल्पनाच नको. हे फार विचित्र आहे रे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जेतरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं, अशी कल्पना आहे बघ. असं मन आहे, नको देवा. ह्या मनाचं कुठं ऐकावं. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला. लय बेकार बरं काय मन. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदोमरकटो मत्स्य मकार दश चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला माहित नाही. माणसं म्हणतात. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त पेट आहे का? बरं, ते बिचारे प्रामाणिक तरी येत महाराज बरं का. तेवढ्या एकाने हात तरी वर केला. पण मी काय म्हणते, मला नाही कळायचं, त्याला कळेल ना. देवाला तर कळेल की नाही. अवघड आहे. माणसं मान्य करत नाही दादा. चुका तर करतात, पण करत जा. से सॉरी, ॲक्सेप्ट करायचं, सोडून द्यायचं. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. फक्त मान्य करायची ताकद ठेवत जा. मला सांगा, माकडाला दारू पाजल्यावर माकड किती चंचल होईल. माणसाला पिलं तर माणसं म्हणतात कळत नाही. मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितलं तुम्ही? कुठं पडतं ते? कडला. त्याला माहित आहे